क्लास 12 इंग्लिश टेक्स्टबुक सिरीजचा इयत्ता 12वीचा तुमचा जो इंग्लिशचा टेक्स्टबुकचा सिलेबस आहे त्याच्यातला जो युनिट नंबर 1 आहे लेसन नंबर 1.6 इन टू द वाइल्ड याचा पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आय हॅव ऑलरेडी टॉट अँड अपलोडेड द पार्ट 1. सो प्लीज चेक द playlist link in the description box below. This is the part 2. Let's learn the part 2 with full explanation in Marathi and keep supporting to our English Master channel. Thanks a lot for your love and support, dear students and parents. So चला सुरुवात करूया. Do like, share, subscribe. हा आहे पार्ट 2. ओके, दिस इज द पार्ट 2 इन द लेसन इन टू द वाइल्ड. म्हणजे आपला पण पार्ट 2 आहे जो शिकणार आहोत आणि ऍक्च्युअल लेसन मध्ये पण हा पार्ट 2 आहे. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. म्हणजे नागरहोल मधला पॅन्थर म्हणजे काय स्टुडंट? चित्ता. नागरहोलच्या चित्त्याचा मागोवा घेणे किंवा पाठलाग करणे आपण असं म्हणूया. शाद जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. शाद जंग जे आहेत ते एक वन्य छायाचित्रकार आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणजे चलचित्रकार. बिग कॅट ट्रॅकर म्हणजे ज्या मोठ्या मांजरी मीन्स वॉट की वाघ आहे, सिंह आहे, चित्ता आहे, बिबटे आहे एटसेट्रा. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन सीकर अँड लॉज ओनर. मॅन ॲनिमल म्हणजे मनुष्य आणि प्राणी. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आणि रेझोल्युशन म्हणजे त्या संघर्षावरचं निराकरण करणे. सो मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन सीकर. मानव आणि प्राणी जे आहेत त्यांच्यातले जे संघर्ष होत असतो, ठीक आहे. सो याच्यामधला निराकरण करणे आणि ते एका लॉजचे मालकही होते. ऑल रोल्ड इन टू वन. असे सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेले ते एक बहुआयामी एक पर्सनॅलिटी होते, व्यक्तिमत्व होते. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल. आणि जेव्हा केव्हा ते कधी नागरहोलच्या जंगलापासून लांब असायचे. इट मीन्स ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. आता याला ऑफिशियली अधिकृतपणे राजीव गांधी नॅशनल पार्क म्हणून ओळखलं जातं. आणि हिज लिडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका. जेव्हा ते या जंगलापासून दूर असायचे ते आफ्रिकाला जो फोटोग्राफीच्या सफारीज आहेत ते घेऊन जायचे. और शोकेसिंग हिज वर्क ऍट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज. किंवा मग जे मुख्य ठिकाणं आहेत राजधानीच्या शहरांमध्ये ते आर्ट गॅलऱ्यांमध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करायचे. अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कॉन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. कॉन्झर्वेशन म्हणजेच काय की संवर्धन. प्लॅनेट्स रिचेस म्हणजे आपण असं म्हणूया की निसर्गाचं, पृथ्वीवरील संपत्तीचं जतन करण्यास इच्छुक असणाऱ्यांशी ते संवाद साधायचे. Shaz recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the Falinas over a career dedicated to finance. ओके, फायनान्स म्हणजेच अर्थशास्त्रातलं त्यांचं जे करिअर होतं तर ते सोडून ते FELINES. ओके, हा जो एक वर्ड आहे या वर्डचा मिनिंग लिहून घ्या स्टुडंट्स, इम्पॉर्टंट आहे. अँड इट्स मीन्स फिलाईन. आपण याला प्रनाऊन्स तुम्ही करू शकता की फिलाईन म्हणून तुम्ही प्रनाऊन करा किंवा फेलाइन्स म्हणून याप्रमाणे तुम्ही प्रनाऊन्स करू शकता. बट याचा जो अर्थ आहे तो आहे बिलॉंगिंग टू द कॅट फॅमिली. इट मीन्स की मांजराच्या जातीचे जे प्राणी आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वन्य प्राणी कोणते आहेत की वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या एटसेट्रा. सो त्यांनी अर्थशास्त्रातलं करिअर सोडून या प्राण्यांच्या पाठीमागे त्यांनी करिअर म्हणजे का धावले ते त्यांनी आपलं करिअर सोडून या गोष्टीच्या मागे म्हणजेच ते वन्य चित्रकार किंवा आपण वन्य छायाचित्रकार वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून त्यांनी करिअर कसं चालू झालं ते एक इन्सिडेंट त्यांच्या आयुष्यामध्ये घटना घडली होती ती पाहूयात. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. सनसेट म्हणजे संध्याकाळची वेळ. ते सांगत आहेत की ती संध्याकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला चालला होता. वी वर ॲट अ जंक्शन. आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. द डिअर वेअर कॉलिंग. म्हणजे हरणे ओरडत होती. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. ही कंटिन्यूज. म्हणजे ते म्हणत होते की आपण एका चुकीच्या मार्गावर वळलो आहोत आणि पुन्हा परत बोलताना ते म्हणतायत की अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड. आणि आपण अशा मार्गावर आहोत की जिथे जो चित्ता, लेपर्ड म्हणजे जो चित्ता आहे, ओल्ड म्हणजे वृद्ध, ठीक आहे, सॉरी लेपर्ड म्हणजे बिबट्या, सॉरी माय मिस्टेक. पॅन्थर म्हणजे चित्ता आणि लेपर्ड म्हणजे बिबट्या. ओल्ड जो बिबट्या आहे, ठीक आहे, आपण असं म्हणूया की वयस्कर बिबट्याचा जो मार्ग आहे आपण त्या रस्त्यावर चाललेलो आहोत. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तो जो ओल्ड बिबट्या आहे किंवा ओल्ड लेपर्ड वृद्ध वयस्कर बिबट्या आहे की त्याचा जो एक काळ होता. प्राईम टाइम म्हणजेच काय की पास्ट हिज प्राईम. याचा अर्थ असा होतो की एक यंगनेस मध्ये तो जो काही स्ट्रॉंगनेस त्याच्यामध्ये होता, ठीक आहे, तर तो आता सरलेला आहे काळ. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. या वाक्याचा अर्थ असा होतो की त्या जंगलामध्ये त्याला आता राहण्यासाठी संघर्ष करावा लागत होता आणि त्याच्या शरीरावरच्या जखमा हे सांगत होत्या. ही हॅड ओनली 3 cannons. 3 cannons मीन्स वॉट की सुळेदात. ओके, CANINES कॅनन्स म्हणजे सुळेदात. त्याच्या तोंडात फक्त 3 सुळेदात दिसत होते. हिज आईज वर सॅगिंग. सॅगिंग म्हणजे काय स्टुडंट्स इथे अर्थ आहे ड्रुपिंग लॅग्स म्हणजे क्षीण होणे.
त्याचे डोळे क्षीण झालेले होते. क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग, आणि त्याच्या शेजारीच एक तरुण असा बिबट्या तिथं होता. गुड लुकिंग मेल हु वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम, आणि तो असा गुड लुकिंग म्हणजे दिसायला सुद्धा तो छान दिसत होता, जो बिबट्या होता जो त्याच्या शेजारी होता. तर लेखक म्हणत आहेत की शाहजंग यांचा जो एक्सपिरियन्स आहे की त्याच्या तोंडात फक्त 3 जरी दात सुळे होते आणि डोळे जरी सैल पडले होते, तरी त्याच्या जवळच दुसरा एक तरुण देखणा नर होता, आणि ज्याचा आता उमेदीचा काळ सुरू व्हायचा होता. आणि इट वॉज लाईक लुकिंग ऍट द पास्ट अँड द प्रेझेंट, आणि ते पाहताना त्यांना असं वाटलं की जणू काही एक ठिकाणी भूतकाळ आणि एक ठिकाणी वर्तमान काळ समोरासमोर येऊन उभे ठाकले आहेत. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी फाईट. आता 2 बिबटे जर समोर आले तर हे स्पष्ट होतं की त्यांच्यामध्ये आता युद्ध होणार आहे. अनफॉर्च्युनेटली म्हणजेच दुर्दैवाने द सन वॉज सेटिंग, सूर्यास्ताची वेळ झाली होती, सूर्य मावळला होता. अँड वी हॅड टू लिव्ह, आणि आता आम्हाला तिथून जावं लागलं. बट द नेक्स्ट मॉर्निंग, परंतु दुसऱ्या सकाळी आय वेंट बॅक टू द स्पॉट, मी पुन्हा त्याच जागेवर आलो जिथे ते 2 बिबटे आमने सामने आले होते. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड, परंतु मी तिथे पाहिल्यानंतर एका उंच डगरावर तो जो यंग लेपर्ड होता, तरुण जो बिबट्या होता, तो बसलेला त्यांना दिसला. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. गॅशचा अर्थ काय? लॉंग डीप कट, म्हणजे मोठमोठ्याल्या जे जखमा होतात, तर त्याच्या अंगावर, त्याच्या तोंडावर, ठीक आहे, फेस म्हणजे त्याच्या तोंडावर जखमा होत्या आणि त्याच्यातनं रक्त, ब्लड म्हणजे रक्त, ड्रिपिंग म्हणजे ठिपकत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल, आणि तो अशा तोऱ्यात बसला होता की जणू काय आता तो त्या जंगलाचा राजा आहे. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, आणि आता लेखकाला, आपल्या शाहजंगला कळालं की त्याच्या त्या हावभावावरून की आता त्याने तिथलं जे साम्राज्य आहे ते मिळवलेलं आहे आणि त्याने तिथलं राज्य मिळवलेलं आहे. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी, आणि हीच ती वेळ होती त्या यंग बिबट्यासाठी, त्याची एक नवी जर्नी सुरू झाली होती. आणि त्याचबरोबर शाहजंग यांची सुद्धा एक जर्नी सुरू झाली आहे. पाहूया कशी. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड द विक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम, म्हणजे शाहजंग यांनी तो जो यंग बिबट्या होता त्याला नाव काय दिलं होतं? स्कारफेस. आणि द विक्टर म्हणजे तो विजेता होता. त्याचे फोटोज यांनी शाहजंग यांनी काढले. नॉट ओनली मेड शाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी, यामुळे ना ते भारतीय वन्य जीवनाची जी काही कम्युनिटी आहे, वन्य विभाग जो आहे भारतातला, त्याच्यामध्ये फेमस झाले. तर ऑल्सो लेड टू शाज एनव्हिएबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड, म्हणजेच यामुळे त्यांना काय फायदा झाला की वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा त्यांना नावलौकिकही मिळाला. क्रॉनिकलर म्हणजेच आपण याचा अर्थ घेऊया की इतिहासकार, ठीक आहे, म्हणजे हिस्ट्रीमध्ये त्यांचं नाव, त्यांनी एक अशी सुरुवात त्यांची झाली होती त्या फोटोग्राफ्समुळे की त्यांचं नाव हिस्ट्रीमध्ये कोरलं गेलं. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस, ते सांगत आहेत, शाहजंग इज शेअरिंग हिज एक्सपिरियन्स, म्हणजे त्यांनी जेव्हा त्याचे स्कारफेसचे फोटोज काढले. आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स, म्हणजे त्यांनी दुसऱ्या पण जे काही बिबटे आहेत त्यांना पण शोधून काढलं. हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज निमॅसिस टायगर्स. हिज मेट्स म्हणजे त्यांचे जे, आपण असं म्हणूयात की स्कारफेसचा मागोवा घेताना, म्हणजे स्कारफेसच्या पाठीमागे असताना त्यांना बऱ्याच गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या. फॉर एक्झाम्पल की निमॅसिस म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इथे जो एक अर्थ आलेला आहे की त्यांच्या जातीचे, ठीक आहे, मांजरीच्या जातीचे असं आपण म्हणूया, आणि तसे काही प्राणी त्यांना तिथे पाहायला मिळाले, अनेक बिबटे पाहायला मिळाले असं ते सांगत आहेत. आणि मेट्स म्हणजे त्यांचे सोबती, ठीक आहे, मेट्स म्हणजे सोबती. त्यानंतर वाघ जातीचे प्राणी सुद्धा त्यांना, म्हणजे बरेचसे वाघही त्यांनी पाहिले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि आता त्यांनी स्कारफेसचा मागोवा घेत असतानाच त्यांना आता त्यांच्या कामातला एक मेन नायक मिळाला होता. प्रोटॅगनिस्ट म्हणजे नायक, आणि त्याचं नाव होतं साया. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, हा जगातला पहिला काळा चित्ता होता. द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स, आणि त्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या शाहजंग यांनी इतक्या बारीकपणे टिपलेल्या होत्या त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये. सो फॉर ऑल द रिसर्च ऑन द अॅनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स, आणि कॅमेरा ट्रॅप्स लावून त्यांनी त्याच्या विविध हालचाली, त्याचे फोटोग्राफ्स वगैरे क्लिक केले होते. तुम्ही डिस्कवरी चॅनल जरूर बघा, तुम्हाला त्यातून याची कल्पना मिळेल की कशा प्रकारे त्या प्राण्यांचे फोटोग्राफ्स किंवा त्यांचे जे व्हिडिओज वगैरे असतात ते कशा प्रकारे कॅप्चर केले जातात. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल म्हणजे
खडतर प्रवास धडपडीनंतर खूप साऱ्या महिन्यांच्या धडपडीनंतर शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज. प्रेशियस म्हणजे मौल्यवान, फुटेज म्हणजे चित्र, ठीक आहे, म्हणजे जे काही त्याचे फोटोग्राफ्स असतील, व्हिडिओज असतील, त्यांना ते घ्यायला मिळाले, म्हणजे सायाचे. वर्ल्ड म्हणजे जगातला पहिला काळा चित्ता होता तो. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द अॅनिमल मेटिंग, म्हणजेच त्यांचे जे काही मीटिंग होते, म्हणजे त्यांचं जे पैदास निर्मिती होते ते त्यांना पाहायला मिळालं. टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. पीस टुगेदर म्हणजे क्रिएट समथिंग बाय जॉईनिंग द सेपरेट पार्ट्स ऑफ इट टुगेदर, म्हणजे त्यांनी वेगवेगळी चित्र एकत्र करून त्या चित्त्याची, म्हणजे त्या ब्लॅक पॅन्थरची एक जर्नी त्यांनी तिथे दाखवली होती. साया, स्कारफेस अँड पारडस, द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस, म्हणजे तो पहिला जो चित्ता, जो ओल्ड लेपर्ड होता, त्याचं नाव होतं पारडस. त्याच्यानंतर स्कारफेस, यंग बिबट्या, आणि जो ब्लॅक पॅन्थर होता त्याचं नाव होतं साया. ठीक आहे. So, Saya, Scarface, Pardas, the leopard that lost to Scarface, have also led Shaz down a different path of discovery. तर याच्या स्कारफेसने पराभूत केलं होतं ज्याला, त्याचं नाव होतं पारडस, आणि यांच्यामुळे शाजला संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसला. इथे बघा एक क्वेश्चन आहे. शाज नेम द लेपर्ड्स, फर्स्ट साया, देन स्कारफेस अँड थर्ड इज पारडस. लर्निंग अबाउट देम and their habitat has led Shaz to create the Buffer Conflict Resolution Trust of India. BCRTI ची स्थापना त्यांनी केली, भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट, कारण त्यांना हे लक्षात आलं होतं की त्यांची वास्तव्याची ठिकाणी नष्ट होत आहेत, चित्त्यांची आणि बिबट्यांची. त्यामुळे त्यांनी हे कॉन्ट्रीब्युशन घेतलं. इट्स अन एजन्सी दॅट एड्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंग ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. आपण असं म्हणूयात की ही संस्था जंगलाच्या हद्दीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे महत्व शिकवते. वी आर इन द हर्ट ऑफ द मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन शाज. शाज म्हणतात की आपण मनुष्य आणि पशु यांचं जे संघर्ष क्षेत्र आहे त्याच्या मध्यभागी आहोत. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल, आणि नागरहोलच्या सभोवताली कोणतीही विशिष्ट अशी बफर झोन म्हणजे प्रतिबंधक क्षेत्र नव्हतं. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन, आणि जिथे जंगलाचा मुख्य भाग संपतो तिथे शेतांचा भाग सुरू होतो. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्जन्स इनटू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. इन्कर्जन्स म्हणजे अटॅक करणे, हल्ला करणे. ड्राय म्हणजे जेव्हा कोरडा हंगाम चालू व्हायचा तेव्हा जे एलिफंट्स आहेत, हत्ती, आणि वाईल्ड बोर म्हणजे रानडुकरे आहेत, हे तिथे हमखास हल्ले करायचे शेतांवरती. ओल्डर लेपर्ड्स म्हणजेच पारडस सारखे जे ओल्डर म्हणजेच वृद्ध जे आपण वयस्कर जे बिबटे होते, ठीक आहे. सो लाईक पारडस who have lost territory in the forest often carry away livestock from villages. म्हणजे ते काय करायचे की त्यांचा आता हद्द, म्हणजे त्यांना एखाद्या बिबट्याने जर एका जागेवर कब्जा केला तर दुसऱ्या बिबट्याला तो तिथे येऊ देत नाही. त्याच्यामुळे हा बिबट्या काय करायचा की ह्याच्यासारखे जे अजून बिबटे होते ते शेतामधले, म्हणजे गावकऱ्यांची जी प्राणी आहेत, ठीक आहे, पाळीव प्राणी, त्यांना पळवून नेत असत आणि आपली भूक भागवत असत. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द अॅनिमल्स ऑन ओकेजन्स लिडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन. याच्यामुळे एक आपण म्हणू शकतो ना, गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्या प्राण्याने. की पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI अम्ब्रेला, शाज प्रोव्हाइड्स लोकल विथ वोकेशनल ट्रेनिंग. म्हणजेच काय की तिचे जे पर्यटक यायचे, ओके, तर इथे शाज सांगत आहेत की पर्यटक चलनाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थानिकांना वन्यजीव संवर्धनाचे फायदे असतील, महत्व असेल याविषयी प्रशिक्षण दिलं, with the aim of educating local people about the conservation and to help them benefit from tourist currency. तर त्यांनी काय केलं की पर्यटकांच्या चलनाचा फायदा तिथल्या लोकांना कसा मिळू शकेल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आणि पर्यटन निवासामध्ये जे येणारे पाहुणे आहेत त्यांच्या आवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी अगत्याने त्यांना निमंत्रित केलं जायचं. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city. याच्यामुळे काय झालं, हे सगळं कौशल्य जे आहे हे शिकल्यामुळं तिथले जे स्थानिक लोक होते कुठेही लांब न जाता जवळपासच्या एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये त्यांना काम मिळवणं सोपं झालं होतं. म्हणजे त्यांना इन्कम सोर्स एक तिथे संधी निर्माण झाली होती. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे. माडेगौडा इज वन सच लोकल ऍग्रिकल्चरिस्ट हु इज ट्रेन्ड ॲट BCRTI अँड इज नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉइड बाय द बाय द बायसन. सर माडेगौडा नावाचा तिथला एक स्थानिक कृषी तज्ञ आहे जो आता BCRTI मध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि तो आता द बायसन मध्ये प्रमाणित निसर्गवादी म्हणून काम करतो. इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये, त्याच्या पास्टमध्ये, आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स एल्ड ऑफ शुगर केन टू सच अॅनिमल अटॅक्स. या प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे 80% त्याचं शुगर केन म्हणजे
ऊसाच्या शेतीचं नुकसान झालं होतं. आय यूज टू हेट देम, आणि त्याच्यामुळे माडेगौडा त्या प्राण्यांशी नफरत करायचा. बट नाऊ आय हॅव लर्न हाऊ इम्पॉर्टंट दीज अॅनिमल्स आर द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. परंतु आता त्यांना कळाले की या प्राण्यांचं संवर्धन करणं किती महत्वाचं आहे. ही सेस, म्हणजे माडेगौडा असं म्हणत आहे की आता त्याला समजले की यांच्यामुळे की अर्थार्जन करण्यासाठी या प्राण्यांचा आपण असं म्हणू शकतो की संवर्धन करणं किती गरजेचं आहे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स स्टुडंट्स, कारण कसं आहे की आता वर्क फ्रॉम होम आहे, म्हणजे इट मीन्स की घरामधून काम करावं लागतं आणि क्लासेसमध्ये जाऊन शिकवता येत नाही. सो थोडा बॅकग्राऊंड नॉईज आहे. सो आय अपोलॉजाइज फॉर दॅट. आय हॅव नोन दिस जंगल्स फॉर 35 years. माडेगौडा म्हणते की मी या जंगलाला 35 वर्षांपासून ओळखतो. आय नो वेअर द अॅनिमल्स आर अँड आय रिडायरेक्ट द व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. म्हणजे त्याला माहिती होते की प्राण्यांचे वास्तव्याचं ठिकाण कुठे आहे, कोणते प्राणी कुठे असतात. त्याच्यामुळे जे येणारे पर्यटक आहेत ते त्यांना तो व्यवस्थितपणे गाईड करू शकत होता आणि त्याला पैसे मिळायचे. इन अ वे द अॅनिमल्स आर पेइंग मी बॅक. आणि तो म्हणतो की जे त्याचं शेतीचं नुकसान होत होतं अशा प्रकारे त्या प्राण्यांथ्रूच त्याला ते इन्कम मिळत होतं. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्सेस लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. म्हणजे याच्यातनं काय शिकायला मिळालं, तर जंगलाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. म्हणजेच की दृष्टीपेक्षा ऐकणं, म्हणजे बघण्यापेक्षा ऐकणं, श्रवण हे अधिक महत्वाचं असतं. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल. तुम्हाला तुमची वाहनं बंद करून सिट अँड लिसन, एका जागी बसून ऐकावं लागतं. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ वर्ड्स अँड अॅनिमल्स. कारण जंगलामध्ये जे प्राणी असतात आणि जे पशु असतात ते वेगवेगळे आवाज काढून कॉन्स्टंटली, म्हणजेच कंटिन्युअसली ते एकमेकांशी संवाद साधत असतात. ही एक्सपिरियन्स, असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रॅकिंग अँड अॅनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. म्हणजेच प्राण्यांचा मागोवा घेणे सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवतं. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. आणि काळ्या चित्त्यामुळे शाद जंगला काय शिकायला मिळालं, तर कशा प्रकारे माणूस पेशन्स, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संयम कसा बाळगावा. बट अबोव्ह ऑल, परंतु याच्या परे जाऊन, इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. त्यांनी शाहजंग यांना एक गोष्ट शिकवली की कधीच थांबायचं नाही आणि वेगवेगळे शोध लावतच राहायचे. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. आणि ज्यातून शिकता येण्यासारखे आणि जगाला सांगता येण्यासारखे खूप काही किस्से आहेत, असं शाहजंग यांचं म्हणणं आहे. आणि हे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे स्टुडंट्स. आय होप की तुम्हाला जर आफ्टर 12 तुम्हाला फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून जर तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्ही आतापासून त्याच्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात करा. इंटरेस्टची गोष्ट आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या क्षेत्रात जाऊन करिअर करणं ही खूप चांगलं आहे. सो प्रत्येक लेसन जो आहे 12वीचा काही ना काहीतरी मोटिवेशन तुम्हाला देऊन जातोय. त्यामुळे प्रत्येक धडा मनपूर्वक अभ्यास करा. काहीतरी त्याच्यातनं शिकायला मिळतं या दृष्टिकोनातून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला आफ्टर 12 तुमचं करिअर निवडताना खूप त्याची मदत होणार आहे. सो लवकरच भेटूया. दिस इज द आर्टिकल और दिस इज द लेसन विच हॅज बीन टेकन फ्रॉम सी एंड ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश बाय लँड रोवर इंडिया, जे आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं. लवकरच भेटूयात दुसऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स अ लॉट. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.